जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेने देखील आंदोलन केलेलं आहे। शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या अधिवेशनावेळी भाषण करताना माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय। यानंतर या वक्तव्यावर संपूर्ण राज्यभरात वाद निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे। ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आली। नाशिकमध्ये देखील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मायको सर्कल येथील जिल्हा कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला उलटे लटकवून निषेध करण्यात आलाय। आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन देखील यावेळी करण्यात आलंय। आव्हाड यांनी अशी वक्तव्य करू नयेत, धार्मिक तेढ निर्माण करू नये अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली आहे। या जितेंद्र आव्हाडच्या विरोधात हे आज प्रतिकात्मक आंदोलन आहे। आपण बघितलंय की त्यांच्या पुतळ्याला इथं शिवसेना भवनच्या समोर उलट टांगलंय, परंतु खऱ्या अर्थानं दगडांनी ठेचलं पाहिजे अशी व्यक्तिमत्व आहे। कारण संपूर्ण देश या रामलल्लाच्या आगमनाची वाट बघतोय। संपूर्ण देशात एक वेगळं धार्मिक वातावरण आहे। मर्यादा पुरुषोत्तम रामाचं रामराज्याची आपण संकल्पना मांडतो आणि अशा या देशामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचं धाडस हा आव्हाड करू कसा शकतो याचा आम्हाला खरं तर कुतूहल वाटतंय। मला खरा तर प्रश्न उबाटाच्या नेत्यांच्या बद्दल पडलाय की रोज यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसतात, आपण हिंदुत्वाच्या गप्पा मारतात। या जितेंद्र आव्हाडाच्या कानात आपण काही सांगणार आहात का की त्याच्या कानामागं मांडणार आहात? हा खरा प्रश्न आहे। गर्व से कहो हम हिंदू है म्हणणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे आम्ही पाईक आहोत आणि म्हणून तीच कृती आज आम्ही इथं केली आहे। आज ते प्रतिकात्मक आंदोलन आहे। अशाच पद्धतीचे वाचाळ वक्तव्य जर आव्हाडांनी केलं तर त्यांना शिवसेना काय करेल हे काय सांगण्याची आवश्यकता नाही। यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।